तुम्ही तात्काळ हायकोर्टात जा. पण हायकोर्टात गेल्यानंतर ह्यांचे जी एजीपी वकील आहेत, सरकारी वकील, ते कधीच तिथं त्या प्रकरणामध्ये थांबत नाहीत, उलट तिथं त्यांना मदत करतात. तर माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही अशा पद्धतीची चुकीचे काम करू नका, भ्रष्टाचार करू नका. शाळा व्यवस्थितशीर तुम्ही तपासल्या पाहिजे. अहो, जिल्हा परिषदेच्या शाळा यांच्यामुळे बंद झाल्या. तुम्हाला सांगतो, आज गरीबाचे लेकरं रस्त्यावर कुठेही शाळेत नाहीत. 20,000, 15,000, 25,000 आणि 50,000 रुपये ऍडव्हान्स द्यावं लागतंय. किती शिक्षण सेवक आहेत, किती कर्मचारी आहेत? कर्मचारी आहेत, त्याच्या सहीने दिलेले आहेत. ती सगळ्या मान्यता बोगस आहेत. आणि याला जबाबदार शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक आहे. तिथली सगळी शिस्त याला जबाबदार आहे. कारण ही शिक्षण विभाग एवढा भ्रष्ट विभाग आहे. अख्ख्या महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला सांगतो, लातूरमध्ये अनेक शाळेमध्ये असेच प्रसंग आहेत. तुम्हाला सांगतो, कारण आमचं म्हणणं आहे हे खरे जबाबदार आहेत. आता खरं म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी खरं सांगावं की जे नेहरू एज्युकेशन सोसायटी या संस्थेला मान्यता, शासनानं मान्यता दिलेली आहे, आणि तुम्ही चालवताय नेहरू शिक्षण संस्था, नेहरू शिक्षण प्रसारक मंडळ, मग किती बोगस कारभार आहे हे तुमचे लक्षात घ्या. अख्ख्या महाराष्ट्राला हे कळू द्या. सगळं म्हणजे मालक नाही. अहो, या जागाचा जर मालक जर नसेल तर जागा विकण्याचा अधिकार कुठं आहे? तशी परिस्थिती राजेंद्र इंद्राळे हा कुठल्याही संस्थेचा, 5ही संस्थेचा तो अध्यक्ष नाही, सचिव नाही, सभासद नाही, कुठलाच काही त्याला अधिकार नसताना एवढ्या शाळेतल्या मान्यता त्यांनी कर्मचाऱ्याच्या दिलेल्या आहेत. या सगळ्या मान्यता बोगस आहेत. हे मिले बघत आहेत की राजेंद्र इंद्राळे आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी. आता नवीन जे शिक्षण अधिकारी आलेले आहेत त्यांना मी सांगितलं, सगळं समजावून सांगितलं कुंभारे मॅडमला की हे सगळं बोगस आहे. त्यांनी मला चुकीचं पत्र काढून माझी तक्रारदाराची दिशाभूल केलेली आहे. वास्तविक त्यांनी पूर्ण वाचायला पाहिजे होतं आणि त्याच्यावर कारवाई न करता माझं आंदोलन दडपण्याचं काम या शिक्षण अधिकाऱ्याने केलेलं आहे. म्हणून मी त्या शिक्षण अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि त्यांची जेव्हापासून नोकरी महाराष्ट्रात म्हणजे नोकरीला लागल्या तेव्हापासून त्यांची खातेनिहाय चौकशी या सर्व शिक्षण अधिकाऱ्याची तत्कालीन ज्या शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे त्यांची देखील खातेनिहाय चौकशी करावी. आणि त्यांचं जे दिलेलं पेन्शन आहे ते शासनानं रद्द करावं असं माझं शासनाला देखील आव्हान आहे. आणि माझं म्हणणं आहे शिक्षण मंत्र्याला आपल्या माध्यमातून, दादासाहेब भुसे साहेब, तुम्ही शिक्षण मंत्री आहात आणि आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाला. तुम्ही लक्ष द्याल का? आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. मुख्यमंत्री साहेबांना जाहीर आव्हान आहे. इथल्या शिवसाहेबांना आमचं जाहीर आव्हान आहे. शिवसाहेबांनी तात्काळ या फायली मागून घ्यावा, तपासावं, तात्काळ मान्यता रद्द कराव्या. पण मान्यता जर रद्द केल्या तर मधलेच अधिकारी दरोडेखोर त्या संस्थेचा मालकच राजेंद्र इंद्राळे नाही आणि तसे पुरावेही नाहीत. आम्ही तसे पुरावे चॅरिटीची दिलेले आहेत. या मुळात शाळा मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे, रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे.